नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स आणि रोटेशनल डायनामिक्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण मोस्ट सेफ स्पीड आणि बँकिंग अँगल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्पीड लिमिट्स. तर बघा ही तुमचा एक कर्व आहे, ओके, आणि या कर्व वरून तुमची ही कार ट्रॅव्हल होते. त्या कारचं स्पीड आहे v, ओके. या कारचं मास आहे m आणि ही जी कर्व आहे हा जो तुमचा रोड आहे, ओके, हॉरिझॉन्टल कर्व असलेला, याची रेडियस आहे r, ओके. मग असं जर असेल तर आपण याची मोस्ट सेफ स्पीड काढली की मोस्ट सेफ स्पीड होती आपली v √rg tan थीटा, ओके. ही होती तुमची मोस्ट सेफ स्पीड, ओके. v √rg tan थीटा ही होती तुमची मोस्ट सेफ स्पीड. आणि आपण बँकिंग अँगल काढला होता, तो होता तुमचा थीटा tan इनवर्स, ओके. थीटा tan इनवर्स v² rg, ओके. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ओके. पण याच्याबद्दल तुम्हाला रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल, मी तुम्हाला सांगितलं रोड तुम्हाला एखादा कन्स्ट्रक्ट करायचा आहे की ह्या रोडवरून मला जायचं एखाद्या विशिष्ट स्पीडने, मग ती स्पीड साठी तुम्हाला एक थीटा तुम्हाला घ्यायला लागेल किंवा मग तुम्हाला एक ऑलरेडी रोड कन्स्ट्रक्ट केलेला आहे, ओके. त्याची स्पीड तुम्हाला दिली आहे, त्याच्यावर तुमचा थीटा काढायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला या दोन फॉर्म्युलावरून करता येईल. तर बघा आता आपल्याला बघायचं स्पीड लिमिट. आता पुढचा पॉइंट आहे आपला हा झाला तुमचा मोस्ट सेफ स्पीड आणि बँकिंग ऑफ अँगल किंवा मग बँकिंग अँगल तुम्ही त्याला म्हणू शकता, तो बँकिंग अँगल. तर बघा आता आपल्याला स्पीड लिमिट जर बघायची आहे तर बघा काय होईल. हा तुमचा बँक रोड आहे, ओके. हा तुमचा बँक रोड आहे, ही तुमची कार आहे. सपोज ही तुमची कार, ओके. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन तोच बँकिंग अँगल आहे, तोच बँक रोड आहे आणि ही तुमची कार आहे. बघा आता सेम थिंग आहे, परंतु मी जर इथे म्हटलं, जो पहिली कंडिशन माझी दिली आहे, मी जर तिथे म्हटलं v इज लेस दॅन √rg tan थीटा आणि सेकंड मध्ये म्हटलं मी v इज ग्रेटर दॅन √rg tan थीटा, तर काय होईल. बघा अतिशय सोपं आहे. इथे काय म्हटलंय, जर माझ्या या गाडीची स्पीड, ही जी कार मी चालवतो ह्या बँकिंग रोडवरून, ह्या गाडीची स्पीड जर माझी कमी असली कोणापेक्षा, rg tan थीटा पेक्षा. rg tan थीटा काय आपला, rg tan थीटा आहे मोस्ट सेफ स्पीड. जी माझ्या ह्या बँकिंग रोडवरून जाण्याची जी मोस्ट सेफ स्पीड आहे त्याच्यापेक्षा माझ्या कारची जी व्हेलॉसिटी आहे, ओके, ती जर कमी असेल तर काय होईल. बघा जी माझी कारची व्हेलॉसिटी आहे ती जर कमी असेल तर काय होईल. ह्या बँकिंग रोडवरून जायचं मला, ही माझी सेफ स्पीड आहे, ओके, सेफ स्पीड आहे आणि त्याच्यापेक्षा कमी माझ्या कारची जर स्पीड असेल तर काय होईल, ही कार मला इकडे ढकलण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही जी कार आहे ती अशी खालच्या बाजूला सरकण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ही कार जर खालच्या बाजूला मूव्ह होण्याचा प्रयत्न करणार असेल तर याच्यावरती फोर्स अप्लाय होईल तिला बॅलन्स करून ठेवण्यासाठी. कोणता, तर तो तुमचा असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. बघा जर ही व्हेलॉसिटी काय असेल माझी सेफ स्पीडपेक्षा कमी असेल कारची बँकिंग ऑफ रोडवरती, ओके, त्या बँक रोडवरती जर माझी सेफ स्पीडपेक्षा जर व्हेलॉसिटी गाडीची कमी असेल तर ती गाडी कोणता प्रयत्न करेल, खाली जाण्याचा प्रयत्न करेल, ओके, आतमध्ये खाली स्लिप होण्याचा प्रयत्न करेल. आणि मग त्याला बॅलन्स करण्यासाठी तिला पकडून ठेवण्यासाठी कोण वर्क करणार, तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन इथे वर्क करणार आहे, की त्याला बाहेरच्या बाजूने खेचणार आहे, ओके. तसंच जर ही स्पीड, जर माझ्या कारची स्पीड ही जास्त आहे ह्या सेफ स्पीड पेक्षा, ओके, जी मोस्ट सेफ स्पीड आहे त्याच्यापेक्षा जर माझ्या कारची जर स्पीड जास्तीची आहे तर ही कार कुठे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, इकडे बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ओके. हा कर्व आहे, बघा परत सांगतो, हा कर्व आहे आणि ही कार माझी चालली, स्पीड जर कमी असेल तर ही कार जो आहे ती आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि तिला बॅलन्स करणारे स्टॅटिक फ्रिक्शन बाहेर असणार, ओके. टुवर्ड्स सेंटर येण्याचा प्रयत्न करणार आहे तर तिला बॅलन्स करण्याचं स्टॅटिक फ्रिक्शन बाहेरच्या बाजूला वर्क करणार आहे. त्याच प्रकारे आता ह्या कंडिशन
कंडिशन जर आपण बघितलं, ही कार आपण काय करतोय, स्पीड तिची खूप जास्त आहे, इथून ह्या कर्ववरून जायचं स्पीड खूप जास्त आहे, सेम स्पीडपेक्षा जास्त स्पीड तिची आहे, मग काय करायचा प्रयत्न, इथून असं बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, मग इथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार असेल तर तिला आतमध्ये खेचून ठेवणार आहे, तर इथे स्टॅटिक फ्रिक्शन हे आतल्या बाजूला तुमचं वर्क करणार आहे. ओके, ह्याच कंडिशन आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. ओके, मग आता आपण बघूया याच्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे. ओके, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की व्ही मिनिमम असेल आणि व्ही मॅक्सिमम असेल तर काय होणार ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, आता याच्यातला पहिला पॉईंट आपण घेऊया. स्पीड लिमिट मधला तुमचा पहिला पॉईंट आहे मिनिमम स्पीडचा. ओके, किंवा त्याला लोअर लिमिट असं म्हटलेलं आहे बहुतेक तुमच्या बुक मध्ये. एक वेळ चेक करूया आपण. तर बघा, आता आपण बघणार स्पीड लिमिट मधला तुमचा पहिला पॉईंट लोअर स्पीड लिमिट. ओके, मग लोअर स्पीड लिमिट म्हणजे काय, तर तुमचा जो बँकिंग ऑफ रोड आहे बघा, जो तुमचा बँक रोड आहे, ओके, हा थीटा, ही तुमची कार. मग ह्या बँक रोड वरून ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला व्ही मिनिमम काढायचं, म्हणजे कमीत कमी किती व्हेलॉसिटी असेल तर आपण ती सेफली ट्रॅव्हल करू शकतो. ओके, मी तुम्हाला सांगितलं की जर तुमची व्हेलॉसिटी जी आहे ती लेस दॅन जर rg tan थीटा अंडर रूट ऑफ rg tan थीटा जर असेल तर ही कार इकडे सरकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फोर्स तुमचा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते ह्या साइडला तुमचं अप्लाय होणार आहे. मग अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा आपण सेफली, म्हणजे ही कार इकडे घसरू नये. ओके, ही कार इकडे घसरू नये म्हणून कोणत्या मिनिमम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणार आहोत ते आपल्याला इथे काढायचे. लोअर स्पीड लिमिट तुम्हाला इथे दिलेली आहे, ती आपल्याला शोधायची आहे. मग ती शोधण्यासाठी सर्वात अगोदर बघा, आता हे जे आहे याच्यावरती कोणते फोर्स अप्लाय होणार आहे. सर्वात अगोदर मी काय करून घेतो, इथे क्वाड्रंट काढून घेतो. आपण मागचे इथे बघितले क्वाड्रंट नंतर काढले, आपण मी अगोदर काढून घेतो तुम्हाला समजण्यासाठी. ओके, म्हणजे ते थोडंसं सोपं जाईल आपल्याला अजून एक्सप्लेन करायला. बघा, हे चार क्वाड्रंट मी काढले, या चार क्वाड्रंट मध्ये तुमची डायग्राम आलेली आहे. मग आता पहिला फोर्स कोणता अप्लाय होणार आहे या कार वरती, तर तो असणार आहे तिचं स्वतःचं वेट म्हणजे mg. ओके, दुसरा फोर्स कोणता अप्लाय होणार आहे, तर हा जो सरफेस आहे, जो बँक रोड आहे, ओके, जो टिल्टेड सरफेस आहे, त्या टिल्टेड सरफेस वरून एक परपेंडिक्युलर म्हणजे एक नॉर्मल या फोर्स वरती अप्लाय होणार, या कार वरती एक नॉर्मल तुमचा अप्लाय होणार आहे. ओके, मग या नॉर्मलला आपण रिझॉल्व केलं होतं. हा जो नॉर्मल आहे याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिझॉल्व केलं होतं. कसं रिझॉल्व केलं होतं, हा जर थीटा असेल, ओके, हा जर अँगल तुमचा थीटा असेल तर आपण प्रूव्ह केलं होतं की हा सुद्धा अँगल काय असतो तुमचा थीटा असतो. हा सुद्धा अँगल तुमचा थीटा असतो, ते आपण प्रूव्ह केलं होतं. मग हा जर थीटा असेल तर हा होईल तुमचा n cos थीटा. ओके, हा फोर्स कोणता होईल तुमचा n cos थीटा आणि इकडचा फोर्स होईल तुमचा n sin थीटा. ओके, हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की हा n cos थीटा होतो आणि हा n sin थीटा होतो. ओके, आता राहिला विषय, पुढचा फोर्स ह्या कार वरती लागतोय तो आहे तुमचा हा फ्रिक्शन फोर्स. ओके, फ्रिक्शन कोणत्या बाजूला जातं, इकडे. फ्रिक्शन फोर्स कोणता जातो, या साइडला. ओके, मग या फ्रिक्शन फोर्सला इथे अप्लाय करता मी इथे अप्लाय करतो. ओके, कारण तो वेक्टर फॉर्म मध्ये, त्याला मी पॅरलली जर उचलून इकडे अप्लाय केला तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. मग हा झाला तुमचा फ्रिक्शन फोर्स. ओके, मी आता तात्पुरत्याला इथे इरेज करतो. तो आपण कन्सिडर केला की इथे ह्या कार वरती अप्लाय होतो. ओके, मग फ्रिक्शन फोर्स तुमचा इथे अप्लाय झाला. मग ज्या प्रकारे आपण नॉर्मलला काय केलं, रिझॉल्व केलं दोन पार्ट मध्ये. ओके, अकॉर्डिंग टू तुमचे जे काय आपण क्वाड्रंट घेतले त्या अकॉर्डिंग टू क्वाड्रंट आपण त्यांना काय केले, स्प्लिट केले किंवा रिझॉल्व केले. त्याच प्रकारे हा Fs सुद्धा म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन Fs लिहितो मी त्याला, तो आपल्याला रिझॉल्व करायचा आहे. मग कसा रिझॉल्व करणार, मग त्याला पण ह्या दोन क्वाड्रंट मध्ये म्हणजे ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्याच्या x आणि y ऍक्सिस वरती तो रिझॉल्व करायला लागणार. मग रिझॉल्व कसा करणार, तर बघा, हा जर तुमचा थीटा आहे, ओके, हा अँगल तुमचा थीटा आहे, हा जो आहे टोटल 90 डिग्री. ओके, हा जो आहे तो टोटल 90, त्याच्यापैकी हा जर तुमचा थीटा असेल तर हा येईल तुमचा 90 मायनस थीटा. हा काय येईल तुमचा 90 मायनस थीटा. ओके, आणि जर तुम्ही नीट जर बघितलं, फक्त आपण ह्या क्वाड्रंटचा विचार केला तर ह्या क्वाड्रंट तुमचा 90 डिग्रीचा आहे. बघा,
हा टोटल क्वाड्रंट काय तुमचा 90 डिग्रीचा आहे. मग हा 90 मायनस थिटा असेल तर हा जो अँगल तो काय असणार तुमचा थिटा असणार आहे. ओके, हा जो अँगल आहे तो असणार आहे तुमचा थिटा. ओके, हे समजण्यासाठी आपण ड्रॉ केलं होतं, जास्त खराब दिसतंय त्यामुळे इथे आपण त्याला इरेज करूया. हा पण अँगल आला तुमचा थिटा. मग हा जर तुमचा थिटा असेल तर थिटाच्या साइडचा जो फोर्स असतो तो काय असतो तुमचा cos थिटा. म्हणजे हा होईल तुमचा f cos थिटा आणि हा असणार आहे तुमचा इकडे f sin थिटा. अशा प्रकारे आपण हे सगळे फोर्स रिझॉल्व केले. mg ला रिझॉल्व करण्याची गरज नाही कारण ते ऑलरेडी कशावरती आहे तुमच्या ऍक्सिस वरती तो आलेला आहे, त्याला रिझॉल्व करायची गरज नाही. मग आपण हे रिझॉल्व केले. मग हे जर रिझॉल्व केले, आता बघा ही कार आहे तुमची. ओके, आता ही तुमची कार आहे. ह्या कार वरती कोणते फोर्स आपल्याला हा mg होतोय. ह्या mg ला कोण बॅलन्स करतोय n cos θ आणि f cos θ. ओके, त्याच्यानंतर n sin θ आणि f cos θ. हे काय करताय त्या कार वरती कोणता फोर्स अप्लाय करताय तर बघा कोणत्या बाजूला जातो हा टुवर्ड द सेंटर. कुठे जातोय टुवर्ड द सेंटर. म्हणजे ही कार जर तुमची ह्या कर्व वरून ट्रॅव्हल करते. ओके, तर इकडे आणि इकडे दोन फोर्स आहेत तुमचे. हा आहे तुमचा f cos θ आणि हा आहे n sin θ. ओके, हा आहे f cos θ आणि n sin θ. कुठे टुवर्ड द सेंटर ते अप्लाय होत आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला ते प्रोव्हाइड करत आहे. मग हे जर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करताय तर यांचं मॅग्निट्यूड आणि सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय असणार आहे एक असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर n sin θ आणि f cos θ तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे आणि mg ला पण काय असतं n cos θ आणि f sin θ. बस याच्यावरतीच पूर्ण तुमचं हे डेरिव्हेशन आहे v मिनिममचं. तर बघा आता सोपं आहे. ह्या डायग्राम वरून ही तुम्हाला कळाली असेल खूप मोठी आहे. जर ही आपण अशीच ठेवली तर आपल्याला जागा पुरणार नाहीये. त्याच्यामुळे आपण काय करू एक छोटी FBD इथे काढून घेऊया. बघा एक छोटी FBD इथे ड्रॉ करतो. हा तुमचा थिटा, ही तुमची कार, याच्यावरती फोर्स अप्लाय होतो हा तुमचा mg. ओके, त्याच्यानंतर हा इकडचा फोर्स तुमचा अप्लाय होतोय f cos θ. इकडे अप्लाय होतोय n sin θ आणि वरती दोन फोर्स अप्लाय होत आहे. त्याच्यापैकी आहे हा n cos θ आणि हा आहे f sin θ. ओके, थोडक्यात आपण ही FBD या पूर्ण याची ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये अगोदर ही ड्रॉ करून घ्या, त्याच्यानंतर ही ड्रॉ करा. मला बोर्ड पुरणार नाही त्याच्यामुळे मी ते इरेज करत आहे. ओके, व्हिडिओ पॉज करून ड्रॉ करून घ्या. ओके, आता बघा मग ही मिनिमम व्हेलॉसिटी काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमचा n sin θ आणि n cos θ आणि f sin θ जो आहे तो आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय तर तो प्रोव्हाइड करत आहे बघा इथे लिहूया f sin θ and n cos θ काय करतोय टुगेदर balances. काय बॅलन्स करतोय टुगेदर balances mg ला काय करतोय तो बॅलन्स करत आहे. बघा अतिशय सोपं आहे. mg ला जर बॅलन्स करत असेल तर काय हा n cos θ आणि f sin θ डायरेक्शन काय दोघांची सेम आहे म्हणून काय बघा f sin θ थोडं मोठं लिहितो तुम्हाला दिसणार नाही f sin θ plus n cos θ is equals to बॅलन्स करतोय म्हणजे दोघांचं मॅग्निट्यूड काय असणार सेम म्हणून is equals to mg. याला म्हटलं मी इक्वेशन 1. ओके, आता सेकंड कंडिशन काय याच्यामध्ये सेकंड कंडिशन काय सांगितली f cos θ आणि n sin θ तो ऑल सेंटर अप्लाय होत आहे. ओके, दोघांची डायरेक्शन जरी वेगळी असली तरी त्याचा फोर्स कुठे अप्लाय होतोय सेंटरवरती. ओके, सेंटरवरती अप्लाय होतोय म्हणजे तो कोणता आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग आपण म्हणूया n sin θ and f cos θ will be provide necessary centripetal force.
काय प्रोव्हाइड करणार ते नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. मग याच्यावर आपण पुढची इक्वेशन लिहू शकतो की हा n sin थीटा आणि f cos थीटा जो आहे ओके तो काय करतो तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड आहे तुमचं mv²/r ओके आणि कोण प्रोव्हाइड करते आपल्याला ते n sin थीटा आणि f cos थीटा दोघांची डायरेक्शन डिफरन्स आहे म्हणून त्याला लिहितो मी n sin थीटा f cos थीटा mv²/r हा आहे तुमचा इक्वेशन सेकंड. ओके मग आता आपल्याला काय शोधायचंय v मिनिमम आपण शोधतोय. काय शोधतोय v मिनिमम आपण शोधतोय. मग v ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करायला लागेल इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करायला लागेल. बघा थोडा मॅथमॅटिकल इथे विचार करायचा आहे. मग म्हणूया डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1. मग इक्वेशन सेकंड ला कशाने डिवाइड करायचं 1 ला. इक्वेशन सेकंड काय तुमची बघा n sin थीटा f cos थीटा याला डिवाइड करायचं आहे इक्वेशन 1 ने म्हणजे f sin थीटा n cos थीटा ओके इज इक्वल्स टू हा आहे तुमचा mv²/r आणि त्याला डिवाइड करायचं mg. ओके मग याचा जर विचार केला तुम्ही हा m आणि m काय झाला कॅन्सल झाला. राहिला काय तुमचा v²/r डायरेक्ट इथे लिहितो राइट हँड साइडला सॉरी लेफ्ट हँड साइडला v²/rg इज इक्वल्स टू काय राहिला इकडे n sin थीटा बघा n sin थीटा पुढे मायनस f cos थीटा अपॉन n sin थीटा मायनस f cos थीटा अपॉन f sin थीटा प्लस n cos थीटा. आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची v ची. आता हा r इथे डिवाइड करतो इकडे जाऊन काय करतो मल्टिप्लाय करेल म्हणून इथे येतो v² rg इनटू n sin थीटा मायनस f cos थीटा अपॉन f sin थीटा प्लस n cos थीटा. ओके आपल्याला व्हॅल्यू पाहिजे फक्त v ची म्हणून मी जर याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर काय येतो v √rg इनटू n sin थीटा मायनस f cos थीटा अपॉन f sin थीटा प्लस n cos थीटा. ओके अशा प्रकारे त्याच्यानंतर हा झाला तुमचा v. ओके मग आता बघा आता याच्यामध्ये आपण जर विचार केला बघा इथे हा तुमचा थीटा आहे ही तुमची कार आहे. ओके मग आता आपण काय शोधतोय v मिनिमम म्हणजे ही कार इथे जायला नको अशी व्हेलॉसिटी आपण शोधतोय की किती कमीत कमी आपण व्हेलॉसिटी लावली तर ही कार इकडे जाणार नाही आणि सरळ आपली त्या रोडवरून ट्रॅव्हल करणार आहे. मग त्यासाठी ही जर v मिनिमम तुम्हाला घ्यायची असेल ओके इकडे कार तुमची जायला नको तर हा फ्रिक्शन काय लागेल तुमचा कमी लागेल का जास्त लागेल. तिला तिकडून जाण्यापासून रोखायचं आहे मग काय लागणार तो जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तुमचा तो खूप जास्तीचा लागणार आहे. म्हणजेच काय तर v मिनिमम साठी बघा v मिनिमम साठी जो तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन असतो फॉर v मिनिमम स्टॅटिक फ्रिक्शन इज मॅक्सिमम म्हणजे f इज मॅक्सिमम. स्टॅटिक फ्रिक्शन काय लागणार जास्तीत जास्त लागणार आहे. मग आपण तुम्ही जर बघितलं स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू असते ती काय असते 0 टू म्यू n काय असते 0 टू म्यू n त्याची व्हॅल्यू असते. मग मॅक्सिमम लागणार म्हणजे काय लागणार आहे हा म्यू n तिथे अप्लाय होणार आहे. मग बघा काय लिहूया आपण इथे आता तुमचा v इज इक्वल्स टू हा तुमचा rg ऍट इज ॲज इट इज. मग फक्त f च्या ठिकाणी काय लागणार तुमचा हा म्यू लागणार आहे. बघा इथे लिहितो rg हा तुमचा n sin थीटा मायनस f च्या ठिकाणी लागणार आहे म्यू n cos थीटा अपॉन इथे म्यू s n sin थीटा प्लस n cos थीटा. ओके हे का झालं तर याच्या पुढे रिझन लिहू आपण
हे रिझन therefore f is equals to mu s n. ओके, हे त्याच्या पुढे रिझन लिहिलं आपण. ओके, पुढे येईल मग आता बघा अजून याला सिम्प्लिफाय आपण करू शकतो. काय बघा, हा तुमचा v मिनिमम आपण काढतोय, हा झाला तुमचा v मिनिमम. ओके, मग ह्याच v मिनिमम साठी जर आपण बघा इथे sin थीटा आहे, या sin थीटाला जर आपण cos ने जर डिवाइड केलं, ओके, हा cos आहे त्याला cos ने डिवाइड केलं. ओके, त्याच्यानंतर हा sin आहे त्याला पण cos ने डिवाइड केलं, आणि हा इथे cos आहे त्याला पण आपण काय केलं, cos ने डिवाइड जर केलं तर काय बघा इथे काय n sin थीटा आहे म्हणून डायरेक्ट n cos थीटा त्याला डिवाइड केलं. ओके, इथे काय तुमचा n cos थीटा आहे त्याला आपण डिवाइड केलं cos थीटा, प्रत्येकाला cos थीटा डिवाइड करतो आपण. मग लिहून घेऊया डिवाइड both numerator and denominator by n cos theta, by n cos theta. n cos theta ने याला आपण डिवाइड केलं तर काय मिळणार आपल्याला बघा, हा तुमचा v मिनिमम is equals to under root of rg into हा n cos theta सॉरी n sin theta कट झाला आणि इथला सॉरी व्यवस्थित लिहितो कन्फ्युजन होऊ नये म्हणून. हा तुमचा वरती काय n sin थीटा आहे त्याला डिवाइड करतोय आपण n cos थीटा. n कॅन्सल झाला, sin थीटा आपण cos थीटा करायचं तुमचं tan थीटा मायनस पुढे तुम्हाला दिलाय mu sn बघा mu n cos थीटा अपॉन n cos थीटा. n cos थीटा जाईल n cos थीटा, राईट ला फक्त mu s म्हणजे इथे आला मायनस mu s अपॉन पुढे तुम्हाला दिलाय mu s n sin थीटा अपॉन n cos थीटा. प्रत्येकाला आपण cos थीटा डिवाइड करतो की नाही, n कॅन्सल, sin अपॉन cos काय झाला tan, हा तुमचा mu s tan थीटा. ओके, पुढे प्लस हा n cos थीटा अपॉन n cos थीटा कॅन्सल झाला, राहिला काय 1. म्हणजे v मिनिमम ची तुमची व्हॅल्यू काय आली बघा, v मिनिमम आलाय तुमचा rg into tan theta minus mu s बघा, rg into tan theta minus mu s upon mu s tan theta plus 1. अशा प्रकारे तुमचा हा v मिनिमम आलेला आहे. म्हणजे बँक रोड वरून जर तुम्हाला कमीत कमी वेलोसिटी मध्ये गाडी चालवायची आहे की ज्याच्यामुळे तुमच्या गाडीला काही होणार नाही, तुमची गाडी खालच्या बाजूला सरकणार नाही, तर तुम्हाला कमीत कमी एवढ्या स्पीडनी गाडी चालवायची आहे. ओके, मग आता याच्यामध्ये अजून एक येईल बघा, जर तुमचा थीटा जर आपण काय घेतला, हा तुमचा जो बँक रोड आहे याचा थीटा जर आपण सर्वात कमी घेतला, थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा जर आपण खूप कमी घेतला तर बघा काय होणार, थीटा जर खूप कमी घेतला तर तुमचा हा जो म्यू एस आहे तो असणार आहे इज इक्वल्स टू tan थीटा. ओके, हा जो म्यू एस असणार आहे तो असणार आहे तुमचा tan थीटा, आणि तो जर तुमचा tan थीटा असणार आहे बघा, म्यू एस जर म्हटलं आपण tan थीटा तर काय होईल, tan थीटा मायनस tan थीटा होईल तुमचा 0. मग 0 अपॉन समथिंग काही असू द्या, ही पूर्ण टर्म तुमची 0 झाली, म्हणजे ही पूर्ण टर्म जर 0 झाली तर rg * 0 0 म्हणजे v मिनिमम काय येणार तुमचा 0 येणार आहे. बघा काय सांगितलं तुम्हाला, जर तुमचा थीटा खूपच स्मॉल असणार आहे तर mu s तुमचा येणार आहे tan थीटा. ओके, mu s तुमचा येणार आहे tan थीटा, आणि तो जर tan थीटा असेल तर v मिनिमम तुमची येणार आहे 0. म्हणजे इथे ही जी तुमची कार आहे त्याच्यावरती मिनिमम वेलोसिटी काय असणार तुमची 0 असणार आहे. म्हणजे ही कार तुम्ही इथे थांबवू शकता फक्त 0 वरती, तुम्ही जर नेऊन थांबवली तर ती सरकणार नाही. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे हे आहे तुमचं लोअर स्पीड लिमिट. ओके, याला तुम्ही लिहून घ्या, आणि आता आपण बघूया तुमचं अप्पर स्पीड लिमिट. आपण बघतोय अप्पर स्पीड लिमिट. बघा अप्पर स्पीड लिमिट साठी काय, तर हा जर v तुमचा काय असेल, v इज ग्रेटर दॅन rg tan थीटा, म्हणजे जी आपण सेफ स्पीड दिली होती काल जी आपण बघितली मोस्ट सेफ स्पीड किंवा ऑप्टिमल स्पीड, त्याच्यापेक्षा तुमची स्पीड जर जास्तीची असेल तर काय होईल. ओके, मॅक्सिमम स्पीड काढायची आपल्याला, ती स्पीड जर तुमची जास्तीची असेल तर काय होईल. बघा
हा तुमचा जो कर्व रोड आहे याच्यावर तुमची कार ट्रॅव्हल करते आणि ती जर जास्तीच्या वेलोसिटीने जी मोस्ट सेफ स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्तीच्या वेलोसिटीने जर चालण्याचा प्रयत्न करेल तर काय होईल ती असं बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ह्या रोडवरून ती स्किड होण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे ह्या दिशेला जाण्याचा ती प्रयत्न करणार आहे. मग ती कार जर इकडे बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तर फ्रिक्शन कोणत्या बाजूला अप्लाय होणार आहे त्याच्यावरती? फ्रिक्शन तुमचं अप्लाय होणार आहे या साईडला. बघा फ्रिक्शन तुमचं अप्लाय होणार आहे आतल्या साईडला, तर फ्रिक्शन तुमचं अप्लाय होणार आहे. मग ह्या कंडिशन साठी नेमकं काय होईल ते बघूया आपण. बघा फ्रिक्शन तुमचा इकडे अप्लाय होतंय मॅक्सिमम वेलोसिटी साठी, तर बघूया आता काय होतं. आता सर्वात अगोदर कोणता फोर्स याच्यावरती लागणार आहे? बघा पहिला फोर्स असणार आहे तुमचा जो डाऊनवर्ड डायरेक्शनला, तो असणार आहे mg, म्हणजे त्या कारचं स्वतःचं वेट. त्याच्यानंतर ह्या सरफेसला नॉर्मल, या सरफेसला नॉर्मल, या सरफेसला नॉर्मल काय येणार आहे? तर हा नॉर्मल तुमचा. ओके. त्याच्यानंतर हा जो तुमचा फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शन, तो इथे नाही घेता आपण त्याला इथे वरती घेऊया पॅरलल, तिथे काही अडचण येणार नाही. ओके. हा फोर्स आपण इथे घेतला, हा फोर्स इथे आपल्याला होता. ओके फ्रिक्शन. ओके. मग या सर्वांना जर आपल्याला रिझॉल्व करायचं म्हटलं, ओके, या सर्वांना जर आपल्याला रिझॉल्व करायचं म्हटलं तर काय करायला लागेल? क्वाड्रंट घ्यायला लागेल. सॉरी, हा तुमचा इकडे हा एक क्वाड्रंट आला, त्यानंतर हा इकडे. ओके. मग आता बघितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्या n ला आपण रिझॉल्व केलाय, हा n तुमचा थीटा आहे. ओके. हा n काय तुमचा थीटा आहे, पण थीटाला रिझॉल्व केला हा तुमचा इकडे आहे n cos थीटा आणि इकडे आहे n sin थीटा. ह्या n ला आपण रिझॉल्व केलेला आहे ऑलरेडी, नॉर्मलला रिझॉल्व केलाय. आता रिझॉल्व करायचं आपल्याला या फोर्सला, जो तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे त्याला आपण रिझॉल्व करणार आहे. कसं रिझॉल्व करणार? रिझॉल्व करण्यासाठी एक तर हा थीटा तुम्हाला, सॉरी, हा अँगल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा हा इथला अँगल तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सिंपल. हा जो तुमचा थीटा आहे तर हा जो अँगल आहे हा काय आहे तुमचा 90 मायनस थीटा. ओके. हे कॅल्क्युलेशन आपण प्रत्येक वेळेस बघतो. हा थीटा असेल तर हा तुमचा 90 मायनस थीटा. आणि जर विचार केला तुम्ही, हा पूर्ण तुमचा एक नॉर्मल आहे. ओके. हा तुमचा पूर्ण परपेंडिक्युलर, हा n आणि m काय तुमचा परपेंडिक्युलर. मग हा 90 मायनस थीटा असेल तर हा काय ना तुमचा थीटा येणार आहे. ओके. मग हा थीटा आला तर बाकी विसरून जा. हा जर तुमचा थीटा आला तर बाकीचा आता विसरून जा. हा थीटा जर आला तर याचे जे आहे फोर्स ते आपण कशा प्रकारे रिझॉल्व करणार आहे? मग शेजारचा असतो तो cos थीटा, म्हणून हा येणार तुमचा f cos थीटा आणि हा इकडचा येणार आहे तुमचा f sin थीटा. आणि याचीच एफबीडी आपण इथे काढलेली आहे. बघा n cos थीटा वरती, त्याच्यानंतर इकडच्या डायरेक्शनला म्हणजे जो सेंट्रिपिटल कडे, आता रॅडियल कडे जात आहे ते दोघं, n sin थीटा आणि f cos थीटा तुमचा रॅडियल कडे जात आहे. फ्रिक्शन फोर्स जो आहे तो तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स इथे प्रोव्हाइड करतो ही मॅक्स साठी. ओके. त्याच्यानंतर जो f sin थीटा आहे तो आणि तुमचा जो mg म्हणजे वेट ते एका बाजूला जाते, म्हणजे हा जो n cos थीटा आहे तो कशाला बॅलन्स करतो? f sin थीटा आणि mg ला तो बॅलन्स करत आहे. ओके. आणि हे दोन जे आहेत ते आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहेत. मग बघा आता पुढे काय येणार, हे तुम्ही काढून घ्या डायग्राम. त्याच्यानंतर ही एफबीडी तुमची छोटीशी मी इथे काढलेली आहे. ओके. चला तर आता आपण बघूया पुढे काय आहे. अतिशय सोपं आहे हे, पण जसं आपण मागची मिनिमम व्हेलॉसिटी काढली त्याच प्रकारे इथे तुमची मॅक्सिमम व्हेलॉसिटी येणार आहे. काही याच्यामध्ये फरक नाहीये. तर बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला काय प्रोव्हाइड करणार आहे, कोण काय प्रोव्हाइड करत आहे? तर बघा पहिलं n cos थीटा विल बॅलन्स, n cos थीटा विल बॅलन्स. कोणाला बॅलन्स करतो? n cos थीटा हा f sin थीटा आणि mg ला बॅलन्स करतो. विल बॅलन्स mg प्लस f sin थीटा. ओके. कोणाला बॅलन्स करतोय तो? mg आणि f sin थीटा ला बॅलन्स करतो आहे. मग असं जर असेल तर काय तुमचा mg प्लस f sin थीटा इज इक्वल्स टू n cos थीटा. काय आहे? n cos थीटा. मग याला गणिताने आपण कसं लिहूया? आता फक्त आपल्याला mg पाहिजे, मग हा f sin थीटा इकडे जाताना काय होईल? मायनस होईल. म्हणून काय लिहू जातो n cos थीटा, इकडे जाऊन मायनस झाला, मायनस f
साइन थिटा इज इक्वल्स टू काय राहिला फक्त तुमचा mg इथे राहिलेला आहे. याला म्हणून आपण इक्वेशन 1. ही झाली तुमची इक्वेशन 1. मग आता ही इक्वेशन 1 झाली. पुढे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला कोण प्रोव्हाइड करतो? n sin θ आणि f cos θ. मग पुढे लिहूया नेसेसरी centripetal force will be provided by कौन प्रोवाइड करणार आहे? n sin θ प्लस f cos θ. असं असेल तर मग काय बघा n sin θ प्लस f cos θ is equals to centripetal force of magnitude mv square upon r. ही झाली तुमची इक्वेशन 2. ओके, जशी आपण मागच्या वेळेस बघितली होती त्याच प्रकारे. आता मग काय केलं आपण? आपल्याला काढायची v max. v पाहिजे म्हणजे इक्वेशन 2 ला 1 नी काय करायचं? डिवाइड करायचं. मग करूया डिवाइड. म्हणूया डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1 वी गेट. इक्वेशन सेकंड ला आपण 1 नी डिवाइड करणार आहे. इक्वेशन सेकंड काय तुमची n sin θ प्लस f cos θ. एक काम करतो सोपं जाण्यासाठी इकडची जी साइड आहे राइट हँड साइड ती अगोदर लिहून घेऊया. बघा अशा प्रकारे mv² अपॉन r अपॉन इकडे काय mg. इक्वेशन सेकंड मध्ये तो mv² अपॉन r आणि अपॉन mg इज इक्वल्स टू. मग इथे काय तुमचं आता इकडच्या साइडला 2 मध्ये n sin θ प्लस f cos θ. इथे लिहितो n sin θ प्लस f cos θ अपॉन इक्वेशन 1 मध्ये काय n cos θ मायनस f sin θ. ओके, अशा प्रकारे. मग काय करणार? हा m तुमचा कॅन्सल झाला, m तुमचा कॅन्सल झाला. राहिला काय v² अपॉन rg इज इक्वल्स टू. ओके, मग एक स्टेप आपण इथे स्किप करूया. हा जो rg इथे डिवाइड करतो इकडे येऊन काय करणार? तो मल्टिप्लाय करणार. एक स्टेप मी तुमची स्किप करतो. इथे जागा पुरणार नाही त्याच्यामुळे rg इनटू हा आहे तुमचा n sin θ प्लस f cos θ अपॉन n cos θ माइनस f sin θ. ओके, अशा प्रकारे हा तुमचा v². ओके, मग v² आला चेक करूया n cos θ प्लस n sin θ प्लस f cos θ अपॉन n cos θ माइनस f sin θ. तर मागच्या वेळेस आपली गडबड झाली त्याच्यामुळे आपण थोडं सांभाळू. आता v जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. स्क्वेअर रूट rg इनटू n sin θ प्लस f cos θ अपॉन n cos θ माइनस f sin θ. ओके, हा झाला अशा प्रकारे. आपल्याला काय शोधायचं? हा v max शोधायचा आहे. बघा मॅक्सिमम व्हेलोसिटी आहे. आता हा तुमचा बॅलन्स रोड आहे, सॉरी बँकिंग रोड आहे. ही तुमची कार. ओके, आता तुम्ही मॅक्सिमम व्हेलोसिटी तुम्हाला कार चालवायची. कार कुठे जाण्याचा प्रयत्न करते? या साईडला जाण्याचा प्रयत्न करते. मग तो फोर्स असणार आहे, तो स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे. आतमध्ये त्याला खेचणार, तो कमी असणार आहे की जास्त असणार आहे? इकडे कार गेलेली पाहिजे म्हणून किती असणार आहे? तो जास्तीचा. जसा v मिनिमम साठी पण जास्तीचा आपण फोर्स वापरला होता, स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम वापरला होता, त्याच प्रकारे v max साठी सुद्धा तुमचा जो स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे तो तुमचा मॅक्सिमम असणार आहे. लक्षात घ्या. ओके, मग इथे लिहितो v max इज इक्वल काय सांगितलं मी? v max साठी तुमचा जो फोर्स असणार आहे फॉर v max fs इज मॅक्सिमम. मॅक्सिमम असणार आहे. मॅक्सिमम काय असतो? तो μs. म्हणून f ची व्हॅल्यू आपण काय फिक्स करणार आहे? μsn. ओके, मग इथे लिहितो rg इनटू हा तुमचा n sin θ प्लस f ची व्हॅल्यू काय तुमची? μsn cos θ अपॉन n cos θ
n cos theta मायनस f ची व्हॅल्यू mu s n sin theta. ओके, याच्या पुढे लिहून घेऊया लक्षात राहण्यासाठी. फॉर v max static friction is maximum, therefore f is equals to mu s n. असं असेल तर बघा v max काय येतो तुमचा हा. आता पुढची स्टेप आपण मागच्या याच्यामध्ये पण केली होती. काय बघा, हा इकडे sin थीटा आहे, इथे cos थीटा, इथे cos थीटा, इथे sin थीटा आहे. त्याला जर आपण डिवाइड केलं n cos थीटा ने तर काय होईल बघा, इथे म्हणूया डिवाइड both numerator and denominator by n cos theta. दोघं पण आपण n cos theta डिवाइड करत आहोत. तर मग काय होईल, हा तुमचा v max is equals to under root rg into हा तुमचा n sin theta आहे, त्याला डिवाइड केलं n cos theta ने, n कॅन्सल, sin आपण cos काय झाला तुमचा tan theta प्लस हा तुमचा पुढचा आहे mu s n cos theta, त्याला आपण n cos theta ने डिवाइड केलं, n cos theta कॅन्सल झाला, राहिला काय mu s. ओके, अपॉन इथे n cos theta आहे, n cos theta अपॉन n cos theta काय झाला 1, म्हणून इथे आलं तुमचं 1 मायनस बघा पुढे आहे mu s n. बघा mu s n sin theta त्याला आपण n cos theta ने डिवाइड केलं, n कॅन्सल, sin theta आपण cos theta काय झाला tan theta, म्हणून mu s tan theta. ओके, ही झाली तुमची मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा तुमचा फॉर्म्युला. इथे आपलं डेरिव्हेशन ही कंप्लीट झालेलं आहे. बघा काय आला rg * tan theta + mu s into 1 minus mu s tan theta. ओके, mu s tan theta. मग असं जर असेल v max तुमचा जर असा आलेला असेल तर बघा काय होईल, जर आपण इथे म्हटलं की mu s cot theta जर आपण घेतला, बघा काय म्हणतोय mu s आपण जर cot theta घेतला तर काय होईल बघा, ही जी खालची व्हॅल्यू हे तुमचं येऊन गेलेलं आहे. ओके, ही v max ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे. फक्त जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं तसं mu h ची व्हॅल्यू जर आपण cot theta जर घेतली, ओके, ह्या mu h ची व्हॅल्यू आपण काय घेतली cot theta जर घेतली तर बघा खाली काय होईल, हा 1 मायनस mu s काय घेतो आपण cot theta, cot म्हणजे काय 1 upon tan theta, आणि हा काय होईल into tan theta. tan theta काय झाला तुमचा tan theta कट 1 - 1 काय झालं 0. मग डिनॉमिनेटरला जर 0 आला, तर ही काय होईल व्हॅल्यू इन्फिनिटी, म्हणजे v max काय होईल तुमचा इन्फायनाइट होईल. म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी तुमची काय आहे बघा, if mu s cot theta, if mu s cot theta, then v max will be infinity. v max काय आहे तुमची इन्फिनिटी येणार आहे. दॅट इज मग केव्हा, मग cot theta तेव्हा होईल mu s जेव्हा हा तुमचा जो अँगल आहे की नाही, हा थीटा जो अँगल आहे तो तुमचा 45 डिग्री येणार आहे. काय असणार आहे 45 किंवा 45 पेक्षा तुमचा तो जास्त येणार आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू 45 जर आला तर तुमचा तो काय होणार आहे, जी तुमची मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ती तुमची इन्फिनिटी येणार आहे. कशी इन्फिनिटी बघा, इन्फिनिटी जर आली तर काय होईल, हा जर तुम्ही अँगल 45 डिग्री घेतला, हा अँगल जर तुम्ही 45 डिग्री घेतला तर तुम्ही कितीही जोरात इथून गाडी चालवली, ह्या बँकिंग रोडवरून तुम्ही कितीही स्पीड मध्ये गाडी चालवली, मॅक्सिमम सांगितलंय इन्फायनाइट सांगितलंय, तुमच्या गाडीमध्ये जेवढी पॉवर आहे, ओके, तुमची जी कार आहे ती कार जेवढ्या जास्तीच्या स्पीडने चालू शकता, जेवढ्या जास्तीच्या स्पीडने ती चालू शकता तेवढ्या स्पीडने जरी तुम्ही चालवली तरी सुद्धा ह्या ट्रॅकच्या बाहेर तुमची कार जाणार नाही. केव्हा,
ज्यावेळेस हा थिटा तुमचा 45 डिग्री असेल. लक्षात आलं. अशा प्रकारे हे आपले इथे संपलेले मोस्ट सेफ स्पीड आपलं झालं, बँकिंग अँगल झाला आणि स्पीड लिमिट मध्ये आपण लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट इथे शिकलेलो आहोत. आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला याचा रोटेशनल डायनामिक्सचा, त्याच्यामध्ये आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर मग आपण पुढचा पॉइंट आहे कोनिकल पेंडुलम वगैरे तो इथे बघणार आहोत. तोपर्यंत हे डेरिव्हेशन व्यवस्थित करा. मी तुम्हाला खूप वेळ देऊन हे दोन डेरिव्हेशन समजून सांगितलेले आहेत. अतिशय सोपे आहेत, काही याच्यामध्ये टफ असं नाही. ठीक आहे, तर चला अभ्यास करत राहा.